उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना किती काळ भाजपची पालखी वाहणार आहात असा प्रश्न खासदार संजय राऊतांनी विचारलाय। अजित पवार भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत असताना दुर्दैवानं अपघात झाला। परत मागे फिरलं पाहिजे अशा विचारात अजित पवार होते। हे 100% सत्य आहे। त्यांच्या जवळच्याच लोकांनी ही माहिती दिलेली आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय। तर त्यावर अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलंय। राऊतांनी महायुतीत खडे टाकू नयेत। राऊतांचा मनसुबा कधीही यशस्वी होणार नाही असं मिटकरींचं म्हणणं आहे। या सुनेत्रा वहिनींचे नगरसेवकांचा निधी त्या लोकांनी रोखला। त्याच्यावर सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे ना। सरकारमध्ये कोण बसलाय? सरकारमध्ये त्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये जिथून ते नेतृत्व करतात त्या पुणे जिल्ह्यातून जर तुमच्या 2 नगरसेवकांचा निधी थांबवला असेल तर कधीतरी या विषयावर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी बोललं पाहिजे। तुम्ही किती काळ भारतीय जनता पक्षाच्या पालख्या वाहत राहणार आहात? दादा स्वतः भारतीय जनता पक्षाला सोडण्याच्या तयारीमध्ये मानसिकतेमध्ये असताना दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला। महायुतीमध्ये खडा टाकण्याचं काम संजय राऊत साहेबांनी करू नये। जे काय आहे ते आमचं व्यवस्थित सुरू आहे। महायुती भक्कम आहे आणि त्यांच्या अशा बोलण्याने त्यांना जर वाटत असेल की राष्ट्रवादीला उचकून त्यांनी महायुतीला टार्गेट केलं पाहिजे तर हा मनसुबा त्यांचा कधी यशस्वी होणार नाही। बाकी पुणे महानगरपालिकेच्या निधी वाटपाचा जो काही तिढा असेल ते आदरणीय वहिनी मुख्यमंत्र्यांशी बोलून सोडवतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।